हॅलो नमस्ते दादांनो आणि ताईंनो. चला मी एक आज तुम्हाला दाखवत आहे. लय काय विशेष नाही, पण हे बघा आमच्या घरावरची माती. हे आमचं घर आहे. हे बघा पुढं मी गॅलरीत तिथं बसते त्या जाळीच्या तिथं. आणि ट्रॅक्टरच्या आमच्या दांड्या आहेत एका ट्रॅक्टरच्या. इथं सीताफळाचं झाड आहे. हे घर आहे आमचं कॉलनीत. इकडं पाठीमागून ही पण दांड्या आहेत जुन्या. इकडं पाठीमागून एक दरवाजा. आमच्या घरावर इतकं गवत झालं होतं, पावसाळी गवत, माळवदाच्या घरासारखं पहिल्या. मग ती काल एक माणूस लावून काम करून घेतलं, गवत काढलं आणि माती झाली होती. हे बघा हे एक झाड होतं पहिलं, ते कापून सगळं झाड काढलंय. सुबाबळीचं झाड होतं. सुबाबळ म्हणजे शेवरी म्हणतात कोण कोण सुबाबळ म्हणतं. मग ही झाडाचं आम्ही राहायला येण्याच्या अगोदर 2 जण येऊन राहून गेली, पण त्यांनी काही काढलंच नव्हतं. मग आम्ही पण राहायला आल्याच्या नंतर 5-7 वर्ष झालं या रूममध्ये राहतो. हे बघा हे ढिगाराचा असा माती झाली त्या पानाची. हे बघा तुम्ही बघू शकता. ए शिंबा चल तिकडं चल. हे बघा वरून एक ट्रेलरवर माती आहे. ही असं पलीकडून पण दिसते अशी मोठा टेलर. एक माती आहे. माती म्हणजे पूर्ण माती नाही, झाडाच्या पाला कुजून कंपोस्ट झाला आहे. पण आता रानात नेऊन टाकावं तर हे बघा हे पांढरं बी, त्या गवताचं पांढरं बी दिसतंय. म्हणून रानात न्यावं का नको काय कळना. सोबाबळीचं बी आहेत त्यात सगळं. आणि टाकीचं पाणी गळतंय, म्हणजे टाकी भरल्याच्या नंतर वरपूल टाकी झाली का पाणी गळतंय. बघा इथं वरलं झालंय सगळं. आज पाणी आलेलं होतं, काल नव्हतं आलं, आज पाणी आलं होतं. हे फुलाचं झाड बघा किती टवटवीत आहे. सगळं पाणी वरून गळतंय ह्या पाईपानं. बघा इथं थोडा पाईप दिसतो का त्या. आणि त्यानं सगळं गवत हिरवंगार झालं होतं. हे बघा असं साईडला हे आमच्या शेजाऱ्यांची टाकी आहे. इकडचं ह्यांचं सांडतंय. इकडं बघा फुलांची झाडं लावलीत त्यांनी. मी आज इथलं झाडून घेतलं आहे. आणि इथं पाणी गळतं आहे बघा इथून थोडं. आता सध्या पण पाणी चालू आहे, बारीक थेंब गळायला लागलं आहे. हे वरचं सगळे लांबून म्हणायचे अरे तुमच्या घरावर सगळं माळवदासारखं झालं आहे. आणि अगोदर काय केलं, सगळं गवत काढून घेतलं. आणि हे बघा हे घर आहे. ही 2 टाकी आहेत. ही आमच्या अलीकडली पलीकडच्या रूमची. हे अशा रूम आहेत पाठीमागून. हे बघा दिसतंय पाठीमागचा दरवाजा आमचा. ही मन्नूची पिल्ली आमच्या कशी बसलेत बघा. ही आमची आळू हिरवीगार कशी आहे लसलशीत बघा. ह्या वर्षी पाऊस असल्यामुळं, पाणी असल्यामुळं जास्त नळाला पण भरपूर पाणी येतं ना, मग ही आळू अशी लसलशीत दिसते. बघा जवळून बघू शकता तुम्ही आळूची पानं. तुम्ही म्हणसाल प्रत्येक व्हिडिओत आळूची पानं दाखवते, ते आळूची पानंच बघण्यासारखी आहेत बघा. खूप छान आहे. ए काय झालं ओरडायला, दूध पिला ना आता तुम्ही, चला इकडे. आणि काय केलं, इथं कचरा टाकला वरून, ती जाळला. इथं टाकला ती जाळला. आणि बघा तेव्हा ते गवताचा एवढा ढिगारा दिसतंय. बघा मोठा गवताचा ढिगारा आहे. ते दाबून बसवलं आहे सगळं ते काट्याचं गवत. कशाला रे येत आहे मागं येऊ नका रे मागं. मला सुट्टी आहे बाळानो. बघा हे गवत तसलं काट्याच्या फणी असतात तसलं. आणि ते काढलं बघा पूर्ण. आता आमची खोली चांगली दिसायली. खावा आमचा व्हिडिओ चालू आहे. हां हे बघा घर आमचं किती असतं चकाचक दिसायला लागलं, स्वच्छ. नाहीतर सगळं घराकडे बघितलं का दिसायचं ते जुन्या घरातल्यावनी माळवदावनी. आम्ही म्हणलं आपल्याला किती दिवस राहायचं आहे म्हणून कधी काढावं तसंच राहून गेलं. वर चढायला त्याला पायऱ्या नाही, त्या शिडी आहे तिकडं, त्या शिडीवरनं चढावं लागतंय. आणि आता क्लीन केलं एकदम स्वच्छ चकाचक घर. एकदम दाखवायला छान वाटायला लागलं, नाहीतर खाली लोंबकाळत होतं. ही शिंबा आमच्या मागं येतो. अरे शिंबा बघ ना इकडं. ये चला तर मग आज काय व्हिडिओ जास्त मोठा करण्यात काय अर्थ नाही. हे बघा आमचे एवढे पिल्ले आहेत घरात. आमच्यात बघा 5 पिल्ले आहेत. आणि शिंबा ही तांबडं मांजर आहे का टायगरसारखं दिसतंय, ते आमचं नाही. आणि ती त्याच्या मागं एक बघा काय छोटं आलंय, ती पण आमचं नाही. पण मांजराच्या नादानं मांजरात येऊन बसतं. ही काळं ते पण आमचं नाही. हे बघा हे एक आमचं आहे, हे दिसतंय ती. इथं एक बसलेलं आहे, इथं एक बसलेलं. आणि
ही 4 आमचे आहेत बघा. आणि ह्या 4च्या ठिकाणी 3 येऊन बसलेत दुसऱ्यांचे. असू द्या चला. तर एवढं बोलून ब्लॉग संपवते. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.